सो गाईज वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. सो आज आपण चाललोय मिसळ खायला सर्व पोरं आणि सगळे आलेले. आता शिरीन, मी, कल्पेश, साहिलदादा, भाऊ आणि त्याचे 2 मित्र असे. तर आपला प्लॅन चालू आहे आता तुषार मिसळ जावा का ग्रेप एम्बेसीला. तर म्हणजे जास्त वाटतं ग्रेप एम्बेसीला जावं, कारण तिथलं थोडं एम्बिएस वगैरे सगळं चांगलं आहे त्याच्यामुळं. तर आता बघू तिथं जाऊनच काय होतं काय नाही. फटाफट जाऊ, कारण ऑलरेडी खूप टाईम झालेला आहे. तर चला गाईज फटाफट पण निघूया आणि तिथं गेल्यावर भेटतो तुम्हाला. बाय. सो फायनली गाईज आता आपण निघालेलो आहे. शिरीन आणि मी गाडी आहे का मागून बाकीचे येत आहे आणि आपल्याला जायचं पुढे नंबर लावायला, कारण खूप गर्दी राहील. आणि आज 26 जानेवारी असल्यामुळं तर गर्दी राहणारच आहे. त्याच्यामुळं तर पहिले जाऊ पेट्रोल टाकू. तर काय आपलं झालं तर टर्न ग्रेप एम्बेसीला, बट गर्दीच एवढी की नंबरच लागला नाही. मग माझ्या भाऊन ते तरी एकदा एक कन्फर्मेशनसाठी बघायला गेले, पण तरीसुद्धा त्यांना जागा भेटली नाही. मग आता आमचं चालू विचार कुठं रे, शहीद सर्कल असे ना, तिथं कुठं तरी आहे मिसळ, तिथं बघू ट्राय करून. फायनल काय आता मिस्टर भाषा पण आपल्याला आता आपला नंबर आहे. 15 मिनिटांनी आपला नंबर लागणार आहे. आणि आपले कल्पे भाऊ सगळे ऑन गँग, बाकी 2 जण गेले नंबर लावायला, 2च जण. तो यश दादा तिकडे बसलेला आहे. आउटफिट तर पहा ना तुम्ही, आउटफिट कल्पेश भाऊची आहे पहा, इथं पायापासून तर इथपर्यंत. साहिल दादा, शिरीन शिरीनला दादा म्हणायला लागते. काय वेळ आली आमचं, आवाज खूप आहे आवाज. मी तर पहिल्यांदा आलो इथं मिसळ खायला. साहिल दादा बोलतोय मिसळ चांगली येते, आता बघू ट्राय करून. ग्रेप एम्बेसीला बसायला जागा भारी फक्त. तसं काय चौकशी ओके. इथली कशी चौक इथली छान आहे. कसं नाही ना, छान आहे चौक. रेंज रोवर पाहिजे ना भाई, थांब रेंज रोवर दाखव तुम्हाला. रेंज रोवर ही गाडी घ्यायची आपल्याला. फायनली गाईज आता टेबल भेटलेलं आहे आपल्याला आणि आता आपण बसलेलं आहे इथं. कल्पेश पण आलेलं आहे. कल्पेश राहतो पण अजून एक खुर्ची रिकामी. शिरीन बसतोय वाटतं तिथं, आणि इकडे साईड दादा. बाकी आपल्या तिकडं बाकी 4-5 जण तिकडे बसणार. आता बघू मिसळ कशी लागते काय. चांगली लागेल ना एकदम बेस्ट म्हणते आहे. बघू भरपूर टाईम झालेला ऑलरेडी आहे बघा. टाईम दिसत नाही पण 2:15 झाले आहे. आता 1 तास आहे. 1 तासात जेवण करून येणार. आता जवळ अजून 15 मिनिटं लागेल का नाही, तुला माहिती होतं. आणि तरी आम्ही आहे का बघू आता किती वेळ आता काय नाही. आता हळूहळू मिसळ येईल. तर काहीच पहिलं स्टार्टअप आलेलं आहे दोघांना, पुढं मिसळ नंतरून. A few moments later. सो फायनली काय आता घरी आलेलो आहे आणि मस्त होती मिसळ बऱ्यापैकी. आता सर्वजण आलेले, भाऊन ते गेलेले बाहेर. आता आपला प्लॅन आहे PUBG खेळायचा. गँग तर आलेली आहे. गँग आलेली म्हणजे सोबतच होती. शिरीन भाऊ पहिले, 2 नंबर प्लेअर आपल्या साहिल दादा आहे, 3 नंबर मी, आणि 4था प्लेअर येतोय अजून. थोडे कपडे वगैरे चेंज करून येतोय तो, नाईट वगैरे घालून. आणि बघू ही मॅच जिंकू का नाही काय माहिती आम्ही. पण मग मिसळला मजा आली गाईस, कारण साहिल दादाचा पण एक्सपिरियन्स होता तिथला. कशी लागते काय, तो बोलला चांगली लागते असं त्याला वाटतं. बट शिरीनला कशी वाटली मिसळ? आधी शिरीन सांग. अरे काय चांगली होती. अरे काय पण चांगली. इकडची भारी ग्रेप एम्बेसीची. मग ग्रेप एम्बेसीची भारी असं. मी तर मी ग्रेप एम्बेसीला गेलेलो पण इथं नव्हतं गेलो. मी पहिल्यांदा गेलो इकडं. तू गेलाय पहिल्यांदा कधी? कुठं? इथं आलेलो होता. नाही इथं नाही गेलो. कोणते होते? कृष्ण तुषार कुठे आहे मग? विजय होती. विजय नव्हते, कृष्ण विजय होते ना रे. कृष्ण विजय होती. तिथं 1 तास थांबलो तरी याला माहित नाही एवढी चर्चा. आणि त्याच्यात तुम्हाला एक सीन सांगतो, यांना तिथं पुण्याचं काम करून आले. काय करायला गेले तुम्ही? गाडी लोटायला. आणि याला घेऊन गेले गाडी लोटायला. अरे मी माझ्याशिवाय झालंच नसतं ॲडे. याला गाडी लोटायला घेऊन गेले ते. मग याने गाडी वगैरे ढकलली आणि त्याच्यानंतर याने तर हातच धुतले नाही, कारण रोजचे मी ढकललीच नाही गाडी पहिली गोष्ट. मग कोण ढकलली?
यांनी टाकली मी ढकललीच नाही म्हणून मी- कोणती गाडी होती तुझा ढकलून उपयोग आहे हा, म्हणून मी कोणती गाडी होती टाकल्याला छोटा हाती. छोटा हत्ती काय झालं होतं गाडीला बंद झालं ढकलेलं कावर पडत अरे म्हणजे काय पुढं उतरायला गाई जा उतार बितार नव्हता प्लेन रस्ता होता तिकडे. काय पहिल्यांदा प्लॅन होता आमचं हे खायला जायचं बरोबर याच्या आधी आम्ही कधी गेलो नव्हतो थोडंसं म्हणजे पहिला प्लॅन होता ग्रेप ॲम्बेसीला जाण्याचा ग्रेप ॲम्बेसीला गेलो सुद्धा पण गर्दीच एवढी होती ना आम्ही मध्येच गेलो नाही मग तरी माझे भाऊन ते बघायला गेलेले ते पाहून आले की गर्दी लईच आहे त्याच्यामुळे मग आम्ही कॅन्सल केलं तिथं नाही तर आम्ही तिथपर्यंत गेलो होतो तुम्हाला गर्दी दाखवली असं तेव्हा बघा आता आपला चौथा प्लेअर आलेला कल्पे भाऊ काय म्हणा तुला काय वाटतं मिसळबद्दल काय वाटलं चांगले होते बरं का मिसळ टेस्ट आवडली मला ये जा तू ते मोबाईल अरे हा तर म्हणत होता मी घरी जेवण आलोय दानादन खात होता दानादन निसता थोडी लाज वाटत आहे तुला आल्यानंतर भाई येत नव्हता म्हणून सांगितलं तुम्ही तुम्ही खाल्ले जेवढे तुम्ही खाल्ले तेवढे मीच खाल्ले हा अरे 27 पाव झाले एक्स्ट्रा 27 नाही 24 पाव झाले 24 झाले 24 पाव झाले आणि त्याच्यात कल्पेशने 10 खाल्ले असेल माझ्या होते तू काय बारा खाल्ले? शिरीने नाही खाल्ले कारण शिरीन नाहीच म्हणलं जेवायला खरंच ते म्हणजे तो ऑलरेडी जेवण आला होता ना मग त्यांनी इथं मी तर म्हणाल 1.5-2 पाव खाल्ले असेल फक्त बाकी मग मीच खात होतो तरी त्याला म्हणलो शेवटी उसळ खाय तरी उसळ खाल्ली नाही आपला होता तो विषय नाही हो मी काय खाल्लं नाही एकदम सुर मजा आली बघायची भाऊ नेक्स्ट टाइम कुठेतरी चांगलं अजून चांगल्या ठिकाणी जायचा प्लॅन आहे ग्रेप ॲम्बेसी ते नको रे ते झालेलं आहे ते जायचं सांगा बरं का. अशा ठिकाणी की जिथं आपण कधी गेलो नाही तिथली टेस्ट अजून भारी म्हणजे खाल्ल्या आणि त्या टायमाला शिरीनला सांगणार आहे घरून जेवण नको येऊ भाऊ जेवण येतो मग सारखं बसून दे मजा येईल ना सारखं तर दरवेळेस आता तेच करतो ते मागच्या वेळेस पण त्या बर्थडेच्या वेळेस कधी? बिर्याणी नाही अरे मी जेवण करून आलो नाही कधी? का? कधी त्याच्या वेळेस नाही का बिर्याणी बनवली होती तरी किती बिर्याणी खाल्ली होती मी थोडीशीच खाल्ली होती फक्त हा, मग माझ्या पोटात तेवढे माझा काय करतो? मोठंच नाही ते घरातलं झालं रे घरातलं नाही म्हणतो असं बाहेर म्हणलं ना काय तर पोटभर जेवलंच पाहिजे मी तर म्हणतो ते काय अर्थ आहे मग इथं जेवायचं तिथे साहिल दादाने जेवण सोडून दिलं त्याच्यासाठी माहिती का त्याची मम्मी म्हणे की बाळा खाऊन जाय मग साहिल दादा म्हणे नाही मी आता पोरांसोबत ठरवलं तर जायलाच साहिल दादाच्या चक्रा होत राहत्या महिन्यातून 10-15 वेळा आपल्या गरीबाचं तर कल्पेश सांग रे आपल्या गरीब किती गरीब आहे आपण. लय गरीब चालू आहे आता. खूपच. शिरीनचा तर विषय नाही शिरीन दर हप्त्यालाही उसळ राहते उसळ नाही मिसळ मिसळ डोसा वडे वडे नाही राहत रे नाही रे डोसा मिसळ तर राहतं ना हां डोसा नेक्स्ट वीक चालू आहे सध्या ती कोणती मिसळ आहे ती कोणती? ते मगाशी बोलत होती मी हिरवी मिसळ हिरवी मिसळ हिरवी मिसळ जायचं आपल्या कॉलनीतच आहे जवळ ती बघू खाऊन कशी लागते तिथं मागच बोललो तुम्ही श्रीनला तिथं बसून खायची आपल्याला ते तेल राहते एकदम बेकार तेल राहतं अरे मग ते चांगलं नाही ना आपल्या शरीरासाठी ते तरी करत होतो तू अरे विनोद तरी करत हा काय म्हणतात निश्चित तरी घेऊन काय करणार याच्यात आता? काही तरीच नव्हती आणि या हिरवी मिसळ मध्ये तरीची गरजच नाही असं म्हणणं आहे माझं. एवढं तेल आहे असं अरे दादा पण नेक्स्ट टाइम बघू आपण जायचं तिथं काय सेपरेट तर घेतलं होतं दादानी अनिकेत दादानी तो खातोय एड्या कसं उगाच कशाला आपण हा विचार खा अरे आपल्याला खायला का पण आपल्याला रोजची सवय नाही तरी आणि घरी नाश्ता केलेला होता मी त्याच्यामुळे मी पण काय जास्त खाल्लं नाही मी काय थांबलोच नसतं मी पाहिलेलं आहे कल्पेशला खाताना एकदा आम्ही पुढे गेलो तर आपण त्र्यंबकला त्र्यंबकला पाहिण्याला फिरायला गेलो तेव्हा जसा सुरू झाला होता ना हा थांबलाच नाही भात येऊ द्या रोटी चपाती सगळंच खात होता मी थांबून गेलो शेवटी मग तो दादा मी खाईल का थोडा विचार केला त्यांनी की खायचं का नाही शेवटी पळून गेलाय बा अशा प्रकारे सगळं आपलं होतं तुम्ही माहिती असेल थोडीफार मजा वगैरे तिथं चालणारच आहे आपली डेली ब्लॉगमध्ये सो आजचा ब्लॉग इथं संपूया आता आम्हाला खेळायची एक गेमची मॅच तर भेटूया असंच ब्लॉगमध्ये व्हिडिओ आवडले असेल व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सो बाय बाय गाईस